लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई समोर आली आहे. गुटखा, डेअरी उत्पादने, तेल, चिक्की, फरसाण आणि एनर्जी ड्रिंकमध्ये भेसळ आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 16 लाखांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आलाय, तर अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करत भेसळयुक्त अन्न पदार्थांचा पर्दाफाश केलाय. 28 मे ते 4 जून दरम्यान करण्यात आलेल्या छापेमारीत गुटखा, डेअरी उत्पादने, खाद्यतेल, चिक्की, फरसाण आणि एनर्जी ड्रिंकमध्ये भेसळ आढळून आली आहे. या कारवाई दरम्यान एकूण 16 लाख रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आलाय, तर 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात अशा कारवायांना वेग आला असल्याचं दिसून येत आहे. भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ तक्रार दाखल करावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. यासाठी 1800 22 23 65 हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आलाय. नाशिकमध्ये उघडकीस आलेलं भेसळ प्रकरण आता नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची धार आणखी तीव्र होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.